आणि मनोहर माने तुम्ही सुद्धा कोणाच्या तुमची कुस्ती लगेच लागते. तेव्हा काही पाण्यामध्ये माझा झोप घेतो पैसा जावी त्याच्या बोलच्या तेव्हा काही ही कुस्तीची धंदे मारते किरून कुस्ती घेतली. पवन गाडे हा शिवचं पहिलवान ही ज्या दोन पोरं शिवची ज्या शिवचं नाव गुगल वर सर्च करून बघितलं का सभापती साहेब शिव दिसायचं सुद्धा नाही पण जगात नाव केलं. आणि विठ्ठल चौकर सारख्या माणसाने अशी अनेक लेखक तयार केली. तुझे तत्पुरासारखा या गाडीसारखा पवन गाडीच्या पृथ्वीराज वगैरे बरोबर एक नगरा कुस्ती लागलेली आहे. मनगटाला मनगट लागलं डोक्याला डोकं भिडलं डोक्याच्या विचाराने कुस्ती चालू झालेली आहे. काही घडू शकतंय काही घडू शकतंय. दोन्ही गोष्टीची जादूगार आहे. रक्तात थांबणेच नाही त्यांच्या दोघांनी हे दोघांच्या नावाला मोठं भले मोठी क्रीज आहे. आणि एकही त्याच्यातून निघालेला पृथ्वीराज वडवे दोन्ही गरिबाच्या मनात ते पोर आहे. याचा गरिबीचा प्रवास मी माझ्या डोळ्यांनी बघितलेला. ही गरिबी फार वाईट असते. हा पृथ्वीराज वडवे एका गरिबाच्या घरात बोलगे त्याची बापाने दुसऱ्याकडं काम करायचं दुसऱ्याची उमरे जिजवायचे. बापाने दुसऱ्याकडं काम करायचं दुसऱ्याची हमाली करायची. हाडाच्या गाड्या रक्ताचं पाणी केलं. स्वतः उपाशी तापाशी राहून असा पृथ्वीराज वडवेसारखा पैलवान तयार केलेला आहे. मी या लेकरासाठी संघर्ष केलेला बाप सांगतोय 4,000 रुपये दुसरीकडे काम करायचं 10,000 रुपये कमवायचे घरात शहराने ठेवायचे. त्याचा तिसरा हिस्सा बोर्डा तालमीत पाठवून द्यायचा. हाडाच्या गाड्या रक्ताचं पाणी केलं. उपाशी तापाशी राहण्याचा पोरगा तयार केलेला आहे. गुलामंदी माया त्याच्या काया वेगवानी दाखविना करी तुला डोळ्याचं पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा गला वटामध्ये हातू जाई गणा वापरला गरीबर तू थांबला ऐकण्याची थांबला लई अवघड हाई गड्या उंगाया बापरा लई अवघड हाई गड्या उंगाया बापरा. दोघांसाठी एकदा टाळ्या करा. ही गरिबी फार वाईट आहे. या गरिबीतून दोघांचा मोठा चांगला प्रवास केलेला आहे. आजपर्यंत सभापती साहेब ही मर्दून आणि हा पुरुषाचा गरिबाच्या घरात जन्माला आलेला आहे. कित्येक तरी नावं घेता येते कित्येक तरी नावं घेता येते. गरिबाच्या घरात हा मर्दून की पुरुषाचा जन्माला आलेला आहे. बाळू भगवान संदीप लटके तुम्ही आत या. हनुमंत पुरे आणि मनोज माने तुम्ही सुद्धा लगेच आत या. शबाश बाळवात या. आला आला बाळू भगवान आपल्याकडे होते. आला एक नम्र पैलवान बाळू भगवान पाटोल्याचा पैलवान आहे. बाळू आवारी सरावाला आहे. आज ठाकरे बाळूची संदीप लटके बरोबर. संदीप आदिया आला का संदीप? चला आदिया संदीप आता फक्त 2 कुस्त्या राहिलेल्या. अवघाची रंग एक झाला आणि रंगीरंगीला श्रीरंग मैदानाचा अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. ही कुस्ती 5,000 रुपये इनामाची कुस्ती घेतली होती. राज अवसरी आणि ही कुस्ती लावून घेतली बरोबर. आता लावून घ्या ही कुस्ती नाहीतर आता ही कुस्ती बाळू भगवान पुरी मनोज मानेची कुस्ती लागणार. ही कुस्ती लावून अशी कुस्ती होत नसेल बाळा. पृथ्वी कुस्ती होणार नाही. तुम्ही जर 11 कुस्ती केली तर कुस्ती होईल. आता ताकदीचा अंदाज घेण्याचं काम संपलेलं आहे. राज इकडे समोर पुढे येते माईवतर पुरा मारोबा
हो चला प्रवीण दादा रणबाबू आपण आधी या. युवराज होमटे आपण आधी या. बालाजी होमटे आपण आधी या. आणि सुनील बापू पप्पा देशमुख सयाजीराजे होमटे राजभाऊ कोकाटे सरपंच साहेब आपण आधी या. आणि सयाजीराजे होमटे तर या मैदानातील 5 आहे आकर्षण. एक हिरू कुर्ती लावलेली आहे, 5 कुर्ती लावलेली आहे. राज अवजोली हा तापीचा पैलवान आणि तुझं नाव काय पडायचं तुझं नाव सांग एकदा. माऊली गंगे अशी कुस्ती लागते. कुस्ती बघण्यासारखी गटातील छोट्या गटातील कुस्ती आहे, पण डोळ्याचं पानं फेटारी कुस्ती आहे. राज अवसरी हा कुस्तीतला जादूगार, कुस्तीचा आरपार गेली अवघ्या थोड्याच वेळामध्ये लागेल अशी कुस्ती अंतर्वरती लागलेली आहे. बाळू पटेलवाल आलेला आहे. संदीप आलाय का आगे महाराजी नजर कुस्तीकर लागली असेल. पवन गाडीची पृथ्वीराज जोडण्याची कुस्ती आहे. त्या कुस्तीचं काय होईल आज बदलला गेला आहे. दोन्हीही कुस्तीची हुशार पेलो दोघांना चांगले समजूर आहे. आता वस्त्रासारखा एक डायरेक्टर त्याच्या पाठीशी उभा असेल तर त्याच्या जीवनाचं असं सोनं होत असतं. ही पवन आणि पृथ्वी दिसतोय का या दोघांची कुस्ती दिसते, पण त्याच्या पाठी मागच्या पडद्याचा हिरो दिसत नाही आपल्याला. आपल्याला आपल्या सगळ्यांनी छावा पिक्चर बघितला, त्याचा हिरो बघितला, हिरोईन बघितली, पण डायरेक्टर नाव कोणी तसा त्याच्या पडद्याच्या हिरोचं प्रश्न असतंय. ही लेकरं तयार करण्यामागं त्याच्या वंशाचं मोठं प्रश्न असतं. काय करते वेळ लागत हे यार गुडघे कशाला रे आम्ही बेजार झालोय त्या पहिलवानाने जीवनामध्ये शेवटचे 5 मिनिटाचे टायमिंग दिलेलं आहे. शेवट 5 मिनिटाचं टायमिंग दिलेलं आहे. आता पवन फक्त तुम्ही ठरवा, मग तुम्ही तुमच्या जीवनाचं सोनं करायचं राग करायचं. आपल्या हातात आपल्या जीवनाचं सोनं करायचं, त्या जीवनाची राग करायची. काही करू शकता एका मिनिटामध्ये कुस्ती होऊ शकते. 6 मिनिटामध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी सुद्धा होतो. सगळ्यांना या वर्षी कुस्तीतल्या सगळ्या दर्दी माणसांना अपेक्षा वेगळी लागली होती. प्रत्येकाचा कुस्ती शौकींच्या मनामध्ये जेणे तेने पब्लिकला आपला आपला महाराष्ट्र केसरी ठरवला होता. कोणाला वाटलं होतं का शिवसेनेत कोणाची तयारी करून येईल आणि महाराष्ट्र केसरी गदा खांद्यावर घेऊन पैलवान या एक प्रेमी पैलवान आणि त्या संगीतकडे बघितलं की आज महाराष्ट्राला शिकायला मिळतं. त्याच्यामुळे शिकायला मिळालं की जर संयम माणसाकडे असेल तर त्या संयमाने माणसाला फार मोठं होता येतं. या पैलवानला आशीर्वाद संगीत सांगितलं. जेव्हा मला लोक सांगायचे, लोक म्हणायचे आता हरदेवाचं संगीत पैलवान तेव्हा चांगली तयारी केली आहे. आणि त्याचं कसं शेवट वाघोलीला दिसला. हे 2026 अधिवेशन वाघोलीमध्ये झालं. एक शब्द
आणि कागदावर वाढवावं लागतं, मग पटवावं लागतं, नांगली लागलं तर मिटवावं लागतं. जबाबदारी आहे. 3 तासात एखादं त्यातलं वाटला नारळ जायला काय असतं? एवढं मोठं असं हे सगळं असले तिथं चॅनल मोडता का तुम्ही? आणि विशेष म्हणजे दोन्हीही गदा एकाच तालमीला गेल्या. उपमहादेवी अर्जुन पुरस्काराचे मालक काकासाहेब पवार आणि गोविंदराजे पवार उपमहादेवी पुण्याला गेली आणि महादेवीची गदाही पुण्याला गेली. फायनलला कुस्ती आली. कवर ठेवायची. असा संयम असतोय, संयमाने माणूस मोठा होत असतोय. तुम्हाला 5 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे. कुस्ती करा. आज जर चांगल्या कुस्ती तुमची होत असेल तर तुमची मोठी मागणी वाढणार आहे, तुमचं किमान वाढणार आहे. बाळूबाबांनी कुस्तीचं मैदान जाहीर केलेलं आहे. बाळूबाबा किती 14 मेला कुस्तीचं मैदान जाहीर केलेले. आज बाळूबाबा आव्हाने मैदान आमंत्रित घेऊन आले. 14 मेचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त मैदान घेतलेलं आहे. आणि त्या मैदानामध्ये पाहुणे आणि सत्कार मोठे येणार. ते दोन्ही आता जे चालू आहे ते महानगरी उपमहानगरीला एक का हर्षवर्धन सकीर आणि महेंद्र गायकवाड दोघे मैदानाला येणार. काय करायचं नाही असं त्यांनी 14 मेला मैदान घेतलेले. बीड जिल्ह्यातलं नंबर 1 मैदान आठवड्याला होत असतं. चांगल्या कुस्त्या बघायला मिळतात. किती 11 वाजले. ही वसंत दादा मैदान दिगोळचं जाहीर करतात. जे मैदान मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं दिगोळचं मैदान मी सुद्धा कर्जत जामखेड दोन्ही मतदारसंघ ही दिगोळचं मैदान घेतलेले 1 नंबरसाठी इथं काही किरण सोलंकर गंगावेश कोल्हापूर आणि राहुल सोड पुणे अर्जुन पुरस्काराची मागणी काकासाहेब पवार हनुमान आकाराला घडी लागली त्यांच्याकडे. अशा एकापेक्षा एक काटाने फक्त कुस्ते घेतलेले 2 नंबर तिथं उमेश शिंदे जे हनुमानताई दिगोड आणि मयूर कसते बाबाजी कुस्ती फक्त असती काही पडण्याच्या भात गर्दीमध्ये तुमची एकही कुस्ती अशी व्हायला जाणार नाही. कुस्तीचे तुम्ही गर्दी मागताय 4 तारखेला दिगोळला मोठ्या पैलवान आणि होतात नाही. राज अवसरीनं कबला आता घेतलेला उठून त्याचा कब्जा होता. उठून कुस्ती करायची त्याच्या डोक्यात त्याला माहिती आहे कुस्ती काय करायची, कुस्ती कशी करायची. त्याच्या डोक्यामध्ये कोणता तरी विचार चालू आहे. त्याच्या डोक्यामध्ये कुस्ती कशी करायची हे विचार चालू आहे त्याच्या डोक्यामध्ये. त्याला धरून कुस्ती अशी वरून हवी कुस्ती हवी आणि असं काही त्याच्या डोक्याचा विचार चालू आहे. 4 मिनिटं संपलेले आणि तुम्ही अजून 5 आणि गोडवे त्याने 2 ताबा सोडलाय. चलू दे की उभा राहून. अहो त्याने 2 ताबा सोडलाय. चलू दे की विचारा पब्लिकला. 2 ताबा सोडलाय त्याने.
टायमिंग लावा पलीकडे 5 मिनिटाचा टायमिंग दिलेला विजय आता बस तर थोडंसं. विठ्ठलदादा देवकाचे 11 पंच. तारखेला कासुलीचं मैदान जाहीर करतात. इथं शिरूरला फार मोठं कुस्तीचं मैदान होत असतं. मागच्या वर्षी मी कॉमेंटला होतो कुस्तीची तिथली परंपरा मी बघितलेली आहे. या कुस्ती मैदानामध्ये 11 एप्रिलला कुस्तीचं मैदान आहे. 1 नंबरसाठी तिथं विजयवाडा वाशिम विरुद्ध शाहरुख खानाची कुस्ती घेतलेली आहे. या दोघांना या पोरांना मोठी मागणी आहे. पलीकड राज अवसरीला विजय घोषित केलेला आहे. विजयवाडा विरुद्ध शाहरुख खान एक सेलिब्रिटी दोन्ही पैलवानांची एक कलाकृती घेतली.